आता मित्रांनो, बालप्रदर्शन आपल्याला पाहिजे बरं का. या भागात आपण ते पाहणार आहोत आणि आईला घेऊन मी चाललोय. हे डिग्रजचा कृष्णाकाठ, ही कृष्णा नदी आणि झाडाच्या मागे जो प्रकाश आहे तो निरंकारी समागमचा आणि आई आणि मी आणि कच्च्या रस्त्याने चाललोय. जसं जाईल तसं प्रकाश गडद होत चाललाय, कारण जवळ चाललोय आणि हे पूर्णपणे कच्च्या रस्त्याने चाललोय आम्ही. आणि हे बघा मित्रांनो, जसं जवळ तसं कच्च्या रस्त्याला आईला थोडी भीती वाटते. आणि या ठिकाणी अंधारात बघा माणूस मित्रांनो, ह्यो एकदम अंधारात कसं काय माणूस चालले बघा. गावाकडे लोक कशी काय आहे. ए बाबा चल की, कुठं अंधाराचं चाललाय आपण, संसार वाटून चाललोय. बिबट्या बिबट्या येईल बाबा, चल लवकर. चल चल चल, बिबट्या बिबट्या आपल्याला नेल पकडला. आपल्याला बिबट्या अंधारात बघे वाटेला कोण कुठं बी नाही. सुनसान एरिया आहे. वाटेल ट्रॉफिक आहे म्हणून इकडं चाललोय, तर काय तर पकडल कुठं बिबट्या बिबट्या येईल बाबा. कच्च्या वाट्याने आपण समागमच्या कमानीपर्यंत पोहोचलो आणि हे बघा जिलेबी विकायला चालू, कारण त्या 26 जानेवारी होती. आणि हे पहा आता आपण तिकडे चाललोय आतमध्ये. आणि जाताना बघा रस्त्याला लोकांची गर्दी बघा, नवीन स्टॉल वगैरे लोकांनी मांडले आहेत, कारण की लोक म्हणजे बिझनेस. हर माल 100 रुपये 100 रुपये 100 रुपये, गैस पे इंडक्शन पे चलने वाले बर्तन 100 रुपये 100। समागमच्या पंडालापर्यंत पोहोचायचं तर साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर चालत जायला लागणार आहे. मग मी कधी आईचं चालताना रेकॉर्डिंग करायचो, तर कधी आईकडे मोबाईल द्यायचो आणि मग सांगायचो की माझं रेकॉर्डिंग कर, कारण की आपल्याला फ्रेममध्ये परत यायला मिळत नाही. चला मित्रांनो, आता आपण जायचं तिकडे. रोडवरून हात जाताना तुम्हाला तर माहिती आहे रस्त्याला गर्दी असते, आणि पण इथं दाखवले मी तुम्हाला सेवेकरी. हे बघा टोपी घालून चाललाय. आता 2 दिवस झाले घरापासून लांब असले, तरुण पोर आहे सेवेकरी. मग घरून करायचं फोन वगैरे येत असतात म्हणून ते बोलत आहेत. आणि रस्त्याकडनं बघा ठेले लागलेले, आता ठेले सगळे लोक आहेत म्हणजे बिझनेस. आणि आपण आलो आता पार्किंग नंबर 3 जवळ. आपलं नेहमीचं ठिकाण, इथून आत जायचं. आणि हे बघा इथून पण सेवेकरी साईडला फोनवर बोललाय, कारण की 2 दिवस झालं आले असणार आणि घरची काळजी करतात. आणि हे बघा गाडीच्या मागे मुकुटे कसे लावलेत, असं वाटतंय गाडीच्या मागे 2 व्यक्ती कोणतरी बघायला लागले जोकर सारखं. आणि आता प्रत्येक जी गाडी येईल त्याला पार्किंग पास करून आत सोडतायत. आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा ढीग पाहून बाटल्यांचा आईने डोक्यालाच हात लावला. पावन हरदे वाणी में पुष्य। आता मित्रांनो, पहिल्या दिवशी आपण पाहिलं की सर्व रचना वगैरे पाहिली. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की लंगरला जेवण वगैरे. आता मित्रांनो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण आता बालप्रदर्शनी पाहणार आहे. आणि 4थ्या दिवशी मित्रांनो लग्नाचा कार्यक्रम आहे. त्यांनी सामूहिक लग्न लावले, तो मोठा एक कार्यक्रम आहे. इथून पुढचे भाग मित्रांनो जबरदस्तच आहेत. आणि याच्यानंतर येणारे कृषी प्रदर्शनाचे भाग देखील एक नंबरच आहेत. हे बघा लोक आता दुसऱ्या दिवशी काय काय अर्जंट काम असलेले लोक थोडीशी इथे बघा पंडालामध्ये असे जवळजवळ 8 ते 9 पंडाल आहेत मोठे मोठे. नजर जाईल तिथेपर्यंत लोक राहतात. आणि काही लोक इमर्जन्सीमध्ये जागा बदललेत, कारण की काही पंडालामध्ये जागा नसेल किंवा त्यांना काहीतरी अर्जंट कॉल आला असेल घरून, त्यामुळे ते काही लोक घरी देखील चाललेत. आणि बऱ्याच ठिकाणी मित्रांनो पाण्याचा निचरा व्हायसाठी असं खड्डे केले होते. कॅन्टीनचं पाणी, आंघोळीचं पाणी, बाथरूमचं पाणी, वॉशरूमचं पाणी असे केले होते. या ठिकाणी दुसऱ्या एका पंडालमध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय, लहान मुलं देखील बघा इकडे तिकडे फिरतात, पण कोण एवढं सेफ्टी मित्रांनो. आणि बाहेर पंडालच्या बाहेर कचरा वगैरे कसा ठेवलाय बघा, तिथून कचरे गोळा करून सगळे लोक घेऊन जायचे आणि एका ठिकाणी जमा करायचे. प्याऊच्या ठिकाणी ज्या लोकांना गरम पाणी हवे असेल त्यांना गरम पाणी देखील होतं. एरियाच एवढा मोठा आहे की लहान मुले आरामात इकडे तिकडे बागडत आहेत. आणि एका ठिकाणी बघा मित्रांनो गवत किंवा गहू किंवा असा पेरलाय की तिथे काहीतरी 1470 अशा टाईपचं काहीतरी लिहिले किंवा 1410. तर 2-3 महिने अगोदर तयारी होती, त्यामुळं बऱ्यापैकी फुलझाडी लावलीच होती आणि त्याला फुले आलती. आता पंडालच्या समोर गेलो, इकडे समोर माताजी, आतमध्ये जास्त लाईटिंग आहे, तिकडे माताजी बसले असतात आणि समोर प्रवचन. इथं निरंकार एक्झिबिशन तर तुम्ही मागच्या भागात पाहिलेच. आता मित्रांनो जायचं आहे बालप्रदर्शनला. पण बालप्रदर्शनीमध्ये गर्दी बघितली मित्रांनो. हे बघा जायच्या 3 लाईन आणि इकडे यायच्या 3 लाईन आहेत. जायच्या 3 लाईनमध्ये मी लागलो आणि जवळपास नाही म्हटलं तर अर्धा तास त्यामध्ये गेला. हे बघा अजून लोक यायला लागल्यात. पूर्ण त्या एंट्रन्सपासून इकडं कोपऱ्यात टर्नला मी फोटो घेतलाय. आणि कंटाळा आलता म्हणून इथं युग सुंदर, सदिया सुंदर, हर पल सुंदर उलटा अक्षर देखील मी वाचत बसलो. हे बघा लाईन अजून चालू आहे. जवळजवळ अर्धा तास उभारलो. आणि काय मुली आता इथं बघा खाली बसल्यात कंटाळून, पाय दुखायला म्हणून मुली डायरेक्ट खालीच बसल्या. किती उशीर उभारणार. आणि शेवटी आलं बघा बालप्रदर्शन. माणूस या जीवनरूपी प्रवासात आला आणि आपल्या डोक्यावर हे पेन, गिल्ट, एन्झायटी, टेन्शन, असं क्रोध या वस्तू स्वतःच्या डोक्यावर येण्यापेक्षा सुख समाधान न्या, असं त्याचं म्हणणं. भरपूर लोक मुलं काय मॉडेल समोर सांगाल ते इथं बघा समोर बसलेत की विट्याचं काहीतरी करतायत, मातीचा गोळा.
आणि मुलं समजून सांगत आहेत या प्रमाणे संदेश पास में है ध्यान कहीं और है. म्हणजे देवानं आपला आत्मसंदेश सांगितला स्वतःच्या आत्म्यात पाहायचं, पण आपलं लक्ष दुसरीकडं. लॉस्ट इन स्क्रीन म्हणजे मोबाईलमध्ये हरवलेली मुलं. हे बघा, अभ्यास करताना मोबाईल, जेवताना मोबाईल, असं लहान मुलांमध्ये जागृतीसाठी, बालांसाठी मनुष्य या चक्रव्यूहात अडकत जातो. चिंता मोह यातून दूर जायला. आणि उंदरांचं मॉडेल करून सांगितलं एकाकडे किती चीज आहे बघा, पण ते पझलमध्ये अडकत जातोय व्यक्ती. आत्ममंथन करणं महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी पुट्ट्यापासून केलेले गायी आहेत आणि बैल आहे. लावत आहे आपल्याला माहिती आहे जर आज रोपटे लावले की उद्या फळ प्राप्त होत नाही. तसेच आपण आतापासूनच लहान मुलांना बालकांना मुलांमध्ये डेव्हलपमेंट स्लो करावी असं त्यांचा अर्थ आहे. मित्रांनो, भरपूर रिस्ट्रिक्शन होते, मर्यादा इथं रेकॉर्डिंगला, पण तरी देखील मी थोड्याफार प्रमाणात केलं आहे. का तर तुमच्या पण काहीतरी माहिती चांगली पोहोचावी. आणि त्यांनी कॅमेऱ्यानं रेकॉर्डिंग HD मध्ये परत करून प्रसारण करतात, पण आपण देखील करावं त्यासाठी मी केलं आहे. बघा, पाण्यात इथं निळा कलर पाण्याच्या जीवांसाठी आहे. आणि इथं गेम आहे मित्रांनो, हा गेम पहा. या गेममध्ये कोण बॉल फर्स्ट नेऊन 2 म्हणजे 4 प्लेयर आहेत आणि 5 बॉल आहेत. आणि फर्स्ट प्लेयर पटपट कोण नेऊन आपल्या रिंगमध्ये 2 ठेवतात तो जिंकेल. बघा चालले बघा, आता पहिले बॉल सगळ्यांनी नेले, 1 बॉल राहिला आणि मुलाला नेला म्हणजे हा मुलगा जिंकला. कारण ह्याच्या रिंगमध्ये 2 बॉल झाले, प्रत्येकाच्या 1-1. अरे हे घ्यायला बघाल्या, हे पण घ्यायला बघायला, पण नाही. शेवटी पुलानं 2 बॉल हे केले, कॅच केले, म्हणजे रिंग बॉल में धमाल, म्हणजे तो मुलगा जिंकला ज्याकडे 2 बॉल आहेत. से वर्त मानव हो को मानव प्यारा एक दूजे का बने सहारा. हां, त्या व्यक्तीने सांगितलं, आपला माहिती आहे बघा, हेच आहे ते. आणि या ठिकाणी पुट्टा, पेपर, काय काय कात्रण केले. सेवेकऱ्यांची संख्या मित्रांनो भरपूर आहे. आणि या ठिकाणी आत्ममंथन, या ठिकाणी काय करायचं आहे, सेल्फी पॉईंट, आत्ममंथनच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट आहे. आणि बरेच जण तिथेच फोटो काढून वगैरे घालते. आपण देखील आईकडे कॅमेरा दिला, आई म्हणते तू माझा फोटो काढ. मी आत्ममंथन जवळ उभारतो आणि आईनं माझा फोटो काढला. आणि आत्ममंथन जवळ गेल्यावर सात संगत जी प्रेम से बोलो, धन निरंकार जी, मानव को मानव हो प्यारा, एक दूजे का बने सहारा. अशा प्रकारे संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. माया ममतेनं सर्वांची हृदय भरून जाऊन देत, असाच हा संदेश फक्त आपल्याला द्यायचा आहे. आणि तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे ॲक्टर आणि डायरेक्टर सुद्धा, असं भिंतीवर बोर्ड लिहिलं आहे. थोडक्यात काय हो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असंच म्हणल्यागत आहे. आणि त्या ठिकाणी बरेच लोक सेल्फी घेत आहेत. थँक्यू, धन्यवाद. आता हा पहिला टप्पा झाला मित्रांनो, असे 3 टप्पे आहेत. आणि हे 3 टप्पे झाल्यानंतर मी आणि आई गेलोय लंगरला जेवायला. आणि त्या ठिकाणी तर मित्रांनो अतिशय धमाल झालेली आहे. त्या ठिकाणी घडलेल्या घटना येणारच आहेत. आणि याच्यानंतर 4थ्या दिवशी सामूहिक लग्नाच्या दिवशी लग्न कशा प्रकारे लावली जातात हे इथं दाखवले तुम्हाला. मी त्या दिवशी दाखवणार आहे. 4थ्या भागात अजून भरपूर भाग येण्याची शक्यता आहे, किमान 8-9 भाग तर येतील. आणि पाहत चला, वृक्ष की छाया वृद्ध का साया. आता आपण वृक्षाची छाया ही वृद्धांचा सहारा आहे असं म्हणणं आहे. खुश राहा, सुरक्षित राहा. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.